हे आहे स्टार आणि आपण पाहत आहात स्टार वन मिनी बस, अचूक निर्भीड पत्रकारिता। सात वर्षापासून बंद असलेला केरीमाने वस्ती चौगुले वस्ती रस्ता अखेर खुला। पैलवान अजित शेजूळ यांनी करून दाखवलं। मालगाव गुंडेवाडी गावच्या हद्दीतील केरीमाने वस्ती ते गुंडेवाडी चौगुले वस्ती हा गावशिवार रस्ता तब्बल 7 वर्षाहून अधिक काळ वादामुळे बंद होता। त्यामुळे परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांना दैनंदिन प्रवासासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता। मात्र मिरज पंचायत समितीच्या उपसभापती ललिता शेजूळ यांचे सुपुत्र पैलवान अजित शेजूळ यांनी ग्रामस्थांना दिलेला शब्द अवघ्या 4 महिन्यात पूर्ण करत हा रस्ता तयार करून वाहतुकीसाठी खुला केला। या रस्त्याच्या उद्घाटनाचा सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, शिवसेनेचे महानगर प्रमुख मोहन वनखंडे, उपसभापती ललिता शेजूळ यांच्यासह विविध मान्यवर, ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मान्यवरांच्या हस्ते फीत कापून रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले। यावेळी बोलताना शिवसेनेचे महानगर प्रमुख मोहन वनखंडे यांनी पैलवान अजित शेजूळ यांच्या कार्याचं विशेष कौतुक केलं। ते म्हणाले, अजित शेजूळ यांनी हा रस्ता स्वखर्चातून पूर्ण केला आहे। अनेक ठिकाणी शासनाच्या निधीतून कामे होतात, उद्घाटने होतात, मात्र लोकांचा सहभाग दिसत नाही। इथं मात्र ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि विश्वास दिसून येतो। अनेक वर्ष वादात अडकलेला हा रस्ता त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे पूर्ण करून दाखवला। जे अनेकांना जमलं नाही ते अजित शेजूळ यांनी करून दाखवलं। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनीही अजित शेजूळ यांच्या कार्याची प्रशंसा केली। ते म्हणाले, मिरज मतदारसंघातील मालगावसारख्या भागात रस्त्याची अशी दुरावस्था असेल असं वाटलं नव्हतं। मात्र ग्रामस्थांना दिलेला शब्द अजित शेजूळ यांनी कृतीतून पूर्ण करून दाखवला। शिवसेनेत असे जनतेसाठी काम करणारे कार्यकर्ते असल्याचा अभिमान वाटतो। या रस्त्याच्या अभावी अनेक वर्ष शेतकऱ्यांना शेतीची कामे, वैद्यकीय उपचार, शालेय प्रवास तसेच लग्न समारंभ आणि इतर आवश्यक कामांसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता। त्यामुळे या भागातील नागरिकांचं जीवन अक्षरशः विस्कळीत झालं होतं। कार्यक्रमात परिसरातील ज्येष्ठ शेतकऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला। यावेळी ग्रामस्थांनी एक भावनिक प्रसंगही सांगितला। पैलवान अजित शेजूळ यांनी, जोपर्यंत हा रस्ता पूर्ण होत नाही तोपर्यंत मी या भागातील कोणत्याही कुटुंबात चहाचा घोटही घेणार नाही असा निर्धार केला होता। तो शब्द त्यांनी प्रत्यक्षात उतरवल्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचं जाहीरपणे कौतुक करत कृतज्ञता व्यक्त केली। या उद्घाटन सोहळ्यास मालगावसह पंचक्रोशीतील अनेक मान्यवर, पदाधिकारी, शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला हा रस्ता अखेर पूर्ण झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत पैलवान अजित शेजूळ यांच्या कार्याला भरभरून दाद दिली। मला काय भाषण करता येत नाही किंवा काय बोलता येत नाही। मी प्रचार मित्रमंडळी सर्व संघटने आम्ही प्रचार करत होतो। मी गुंडेवाडी विभागात प्रचार करत होतो। इकडं काही माझे मित्र इकडे मालगाव, किरणदादा असतील, बाकीचे सर्व मित्र संध्याकाळी आम्ही सर्वजण एकत्र येणार। मला ह्या 5 नंबर वार्डामधून सर्व मित्र ह्या वस्तीवरची एकच तक्रार सांग, अरे त्या वस्तीवरती गेल्यानंतर रस्ता नाही आहे। 4 दिवस मी हेच ऐकत होतो, दुसरं काय ऐकतच नव्हतो। त्या वस्तीवरती तुम्ही स्वतः चला म्हणले। ठीक आहे म्हटलं, मी येतो, तिथं बघतो काय परिस्थिती आहे। 1-2 माणसं माझी हात नाही, ती स्वर्गवासी झाली आहे। त्या माणसाने भरपूर काही मला सांगितलं, रस्ता कसा बनवायचा, काय करायचं, पूर्वी काय होतं। त्यानंतर मी इथं आलो, माणसांची तळमळ बघितली। मला इकडून मी आलो तर इकडून यायला रस्ताच नव्हता। परत मी फिरून इकडनं बागेतनं असं कुठनं रस्ता, हिनेच मला रस्ता काढून दिला। मला रस्ताही माहित नाही ते कुठनं आलो इथं मी पहिल्या स्टार्टिंगला। इथं आल्यानंतर सर्वांची व्यथा बघितली काय आहे। सर्वांची एकच मागणी होती, आम्हाला इथं साधं भडंग पण नको, पण आम्हाला रस्ता पाहिजे। ठीक आहे म्हणलं, मी त्या पुढच्या शेतकऱ्यांसंग चर्चा केली। काय आमची चर्चा थोडी पॉझिटिव्ह झाली, काय निगेटिव्ह झाली। त्यावेळेला रस्ता करतो असं थोडं झालं, पण त्यानंतर काही माणसं आडवी पडली। राजकीय, मला राजकारण जमत नाही,
कुठल्या समाजाचा जो माझ्यापाशी माणूस येईल त्या माणसाचं मी काम करणारा माणूस आहे. मला जात पात काय नाही. ज्यावेळी निवडून आले पंचायत समितीला, निवडून आल्यानंतर 2च दिवसात माझे भाऊ माननीय अजित भाऊ शेजूळ यांनी शब्द दिला की येत्या जवळच्याच दिवसात तुम्हाला रस्ता ओपन करून सगळ्यांच्या वहिवाटीस मुरुम टाकून सुव्यवस्थित करून देईल म्हणून. आणि दिलेला शब्द अवघ्या 4 महिन्यात पूर्ण करून दाखवलेला आहे. आणि अत्यंत सर सांगणं असं म्हणजे की ह्या सर्व शेतकऱ्यांना म्हणजे एक मुलांना शाळेला जायला, दवाखान्याला जायला, यायला जायला संपूर्ण असा रस्ता पूर्ण मोडकळीच होता. आणि 7 वर्ष रस्ता बंद होता. पूर्ण गावाला म्हणजे वाईवरनं सातारा म्हणतात तसं की जाताना इकडून असं फिरून पूर्ण नंदेवली वस्ती असं गोंडेवडी करून मालगावात यावं लागत होतं. अशी ही एकदम आमची जी हेळणा होत होती सगळ्यांची, आमच्या इथल्या शेतकऱ्यांची. आणि आम्हाला जो त्रास होत होता तो भाऊ आमचा निवडून आल्याच भावाने आमच्या 4 महिन्यात आमचं म्हणजे एक दुःख मोठं दूर केलेलं आहे. आणि असं दुःख की आम्ही भरपूर जणांजवळ व्यक्त केलं होतं की आम्हाला या यातनेतून मुक्त करा, पण आमची यातना ही कुणीच मुक्त केली नाही. आणि आमच्या भावाने आम्हाला त्या यातनेतून वर काढलं आणि सर्व शेतकऱ्यांनी जे सहकार्य दिलं अजित भाऊंसाठी पण त्या शेतकऱ्यांचे मनापासून आभार की तुम्ही जो जसा शब्द दिला अजित भाऊंना की बाबा तू कर, आम्ही आहे तुझ्या पाठीशी, तसं तुम्ही सगळेजण उभारला, माझ्याही शब्दाला मान दिला, त्याबद्दल तुमचे सर्व भगिनींचे बंधूंचे सर्वांचे आभार. स्टार 1 मिनी बस, अचूक निर्भीड पत्रकारिता.